कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपुरात आज सभापती पदाची निवड आहे. जे प्राथमिक माहिती भेटली आहे त्याच्यात फक्त 2च अर्ज पडले आहेत. सौभाग्यवती आवारेताई याशिवाय अतुल दादा वाट, म्हणजे हे 2 अर्ज पडले असून मतदानाची प्रक्रिया वर हॉलमध्ये या ठिकाणी चालू आहे. नेमकं कोण या ठिकाणी उपसभापती होते हे टोटल माहिती तुम्हाला गावरान मेंढर पाहायला भेटणार आहे. व्हेरी गुड. तर सन्माननीय संचालक पोपट भैरव भवन भाऊ, आजची निवडणूक झाली, कोणत्या उद्देशाने निवडणूक झाली, कसं काय मतदान झालं, 11 निकाल लागला म्हणजे आज अमोलची मोठे आहे राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी आज उपाध्यक्षाची निवडणूक होती. ते शांततेने पार पडली आहे. त्यामध्ये अतुल वाड आणि 11 मते आणि त्याला म्हणजे वर्षाचा यावर यांनी 7 मते पडले आहेत. निवडणूक बाकी समता पॅनलनं किंवा बच्चू भाऊच्या याच्यामध्ये अर्ज पडलाच नाही, त्याच्याकडून बच्चू कोणी अर्ज नाही, समजा पॅनलचा काही अर्ज नव्हता. तसे शाखेवर गोटा ठेवला म्हणजे कोण बोलणार तू माझ्यासोबत? नाही, असं काहीच नाही. म्हणजे त्याचा अर्ज नव्हता, म्हणजे समजा पॅनलचाही अर्ज नव्हता आणि बच्चू भाऊचाही अर्ज नव्हता. आणि पाचशे याच्यातच हा काही काँग्रेसच्या मतभेदामुळे हा त्याचा प्रभाव झाला असं मला वाटते. ओके सर. तर माझ्यासोबत बाजार समिती अचलपूरचे सन्माननीय उपसभापती अतुल भाऊ वाटत. अतुल भाऊ, साऱ्यात पहिले खूप खूप शुभेच्छा. झाली निवडणूक 11-7 झाला कार्यक्रम हा. कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपुरात आज उपसभापती पदाची जी निवडणूक होती हे 11-7 या पद्धतीने झाली आहे. सन्मान्य संचालक श्री अतुल भाऊ वाड, उपसरपंच पत्रोड हे या ठिकाणी उपसभापती झाले आहे. पण एक गोष्ट निश्चित दिसली की सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विजय झालेले अतुल वाड यावेळेस ज्या पद्धतीचं राजकारण झालं, दुसऱ्या बाजूने वर्षातही यायला भेटलेले 7 मतं या ठिकाणी सहकार नक्कीच दुभंगली. इतकं मात्र की सहकाराचं राजकारणात राग लोभ काहीच नसते. हे इतकं असंच राजकारण असते सहकार क्षेत्रात. कोण आधी पा लोक तिकडे म्हणतात ना बीजेपी एमआयएमची होती, या ठिकाणी बच्चू भाऊची आणि बीजेपीची युती झाली. म्हणजे बच्चू भाऊ हे अतुल दादा जर म्हटले बीजेपीचे आहेत आणि बाकीचे जर काही सन्माननीय 4 संचालक जर म्हटलं ते प्रहारचे येतात. मग प्रहारची आणि बीजेपीची या ठिकाणी युती झाली काय की अशा पद्धतीचं राजकारण सध्या बाजार समिती अचलपुरात झालं असून या ठिकाणी उपसभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत अतुल दादा वाट हे 11-7 या विजयी फरकानं विजय झाले असून हे बातमी जशी तशी आपलं चॅनल गावरान 90 वर. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,